नमस्कार शेतकरी बंधूंनो, उन्हाळा चालू झालेला आहे आणि कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या ऊस शेतीमध्ये एक समस्या गांभीर्याने सतावत असते, ती म्हणजे पाणी वाळण्याची। याच्यामध्ये 3 प्रकारचे पाणी वाळण्याची प्रक्रिया होते, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या मागे नेमकी कारण काय आहेत आणि त्याच्यावर उपाय काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। मित्रांनो, आपण पानं वाळायला लागली की खतं टाकतो किंवा फवारणी करतो किंवा ड्रिपमधून औषध सोडतो, तरी सुद्धा पानं वाळण्याची थांबत नाहीत किंवा ऊसाची वाढ थांबते। त्याला कारण नक्की काय आहेत ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाशिवार चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मी आपला लाडका शुभम पवार आपल्यासाठी नेहमीच असं काहीतरी नवीन माहिती घेऊन येत आहे, जेणेकरून तुम्हाला चांगला त्याचा फायदा व्हावा। प्रथम आपण बघूया की पाने कोणत्या पद्धतीने वाळतात। आता हे जे पान तुम्ही बघताय, तर याच्या कडा बघितल्या तुम्ही, या दोन्ही बाजूच्या कडा काय झालेल्या आहेत, वाळलेल्या आहेत आणि नंतर मग त्याच्या शेंड्यापासून पान वाळायला चालू झालेलं आहे। दुसरं जे आहे हे स्पॉटिंग दिसतंय तुम्हाला, हे पानावर आधीमध्ये स्पॉट पडून हे पान वाळायला चालू झालेलं आहे। आणि तिसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये पान सगळं चांगलं आहे, पण शेंड्याच्या बाजूने हे पान वाळायला चालू झालं आहे। हे याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर शेंड्यामध्ये हे पान वाळायला चालू झालेलं आहे। ह्या 3 प्रकारापैकी आपलं कोणतं आहे हे आपल्याला आधी ओळखायला शिकलं पाहिजे, मग तुम्हाला मी याच्यामध्ये कारण सांगतो की नक्की ह्याला कारणीभूत काय आहे। तर आता ह्याच्यामध्ये पहिलं प्रमुख कारण आहे ते म्हणजे पाण्याचा ताण। पाण्याचा ताण जर आपल्या ऊसावर येत असेल किंवा पाणी ऊसाला कमी असेल तर आपल्या ऊसाची पाने पिवळी पडून वाळायला चालू होतात। दुसरं जे कारण आहे त्याच्यामध्ये लागवड खताचा किंवा पाण्याचा अतिरेक वापर सुद्धा याच्यामध्ये आपल्या पानं पिवळे पडण्याला कारणीभूत पडतो। तो कसा, तर काय होतंय की पाणी वारंवार देतो आपण, ओल बघत नाही किती आहे आणि सारखे ओल राहिल्यामुळे काय होतंय, जे पिकांची मुळं असतात त्याच्याकडे क्षाराचं प्रमाण वाढतं आणि क्षाराचं प्रमाण पाण्यात वाढल्यामुळे काय होतं, जमिनीत तुम्ही पाणी जरी दिलं तर ती मुळं शोषून घेत नाहीत किंवा मुळातलंच पाणी हे क्षार ओढून बाहेर काढतात। त्यामुळं जमिनीत ओल असून देखील वर तुम्हाला ऊस पिवळा पडलेला दिसेल किंवा पानं वाळायला चालू झालेली दिसतील। कधी पण बघा तुम्ही, पाणी भरपूर असते, सगळं भरपूर असते, पण आपल्याला रिझल्ट येत नाही। मग आपण काय करतो, पाणी आहे मग खतं नसतील जमिनीमध्ये, म्हणून आपण काय करतो, परत ड्रिपमधनं खतं सोडतो किंवा लागवड टाकतो, तरी पण फरक पडत नाही। तर त्याला कारणीभूत हेच आहे की आपलं पाण्याचं प्रमाण अति होतं आणि त्यामुळे काय होतंय, क्षाराचं प्रमाण जमिनीमध्ये वाढल्यामुळं मुळाच्या साईडला क्षाराचं प्रमाण वाढतं आणि ते पाणी मुळापर्यंत पोचू देत नाही। आणि ह्याच्यातला सगळ्यात तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो असा आहे की चुकीच्या फवारणी केल्यामुळं ह्या प्रकारातला पान वाळण्याचा प्रकार होतो। ह्याच्यामध्ये स्पॉटिंग येतं। काय होतंय, चुकीच्या फवारणी केल्यामुळे काय होणार आहे, आपल्या पानातील पेशी मृत पावतात आणि तिथं असं पानमध्ये वाळल्यागत होतं, मग त्या रोगाला बळी पडतात। मग तांबेरा येणं असेल, मावा येणं असेल अशा, किंवा पांढरं तुडतुड असेल, पान कातरण्याचं जे किडा आहेत बारकं, ते सुद्धा येण्याचं प्रमाण वाढतं। तर हे मित्रांनो 3 प्रमुख कारणे आहेत। अजून एक 4थं कारण मित्रांनो राहिलं, ते तुम्हाला सांगायचं लक्षात नाही। तर याच्यामध्ये जो आपण मागच्या वेळी व्हिडिओ केला की झिंक आणि सल्फरच्या कमतरतेमुळे सुद्धा पानं पिवळी पडून वाळण्याचं प्रमाण खोडव्यामध्ये जास्त होतं, लागणीपेक्षा खोडव्यामध्ये जास्त होतं, कारण खोडव्यामध्ये आधीच सूक्ष्मजीवांचं प्रमाण कमी असतं, त्यामुळं त्याच्यामध्ये कमतरता लवकर दिसून येते। त्यामुळे ही प्रमुख 4 कारणे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो। आता याच्यावर उपाययोजना काय करायची, तर पाण्याचं आपल्याला योग्य नियोजन करावं लागेल। वापसा बघून उन्हाळ्यामध्ये जेवढं हवं आहे तेवढंच पाणी आपल्याला द्यावं लागेल। दुसरी गोष्ट अशी आहे की पोटॅशचं प्रमाण चांगलं ठेवावं लागेल। उन्हाळ्यामध्ये पोटॅशियाचं प्रमाण चांगलं ठेवल्यामुळे काय होणार आहे, त्याचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं झालं तर पानं किंवा ऊसाची वाढ ही आहे ही चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि जे जमिनीतील क्षार आहेत ते कमी करण्याचं प्रमाण हे पोटॅश चांगल्या पद्धतीने करतं। त्यामुळं जास्त ओलावा असून पोटॅश जर असेल तर ते चांगलं काम करून आपल्या ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने करतं मित्रांनो। तिसरी गोष्ट आहे की फवारणी। कीटकनाशक जर ह्या पद्धतीमध्ये मी सांगितलं, जसे स्पॉटिंग असेल तुमचं तांबेऱ्याचं वगैरे, तर त्याच्यासाठी आपल्याला कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, त्याच्यामध्ये कोणतं टॉनिक मिक्स करून टाकायचं ते तुम्ही ठरवायचं आहे। ज्यामध्ये 15-15 असेल किंवा 13-0-45 असेल, यासारखी विद्राव्य खते तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून मारू शकता। तर हे झाला दुसरा उपाय की ह्याचे फवारणी घ्यायचे। आणि तिसरा उपाय की मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की सिलिकॉनची फवारणी घ्या। सिलिकॉनची फवारणी घेतल्यामुळे काय होतंय, या पानावर लेअर चांगल्या पद्धतीने तयार होत्या आणि पानावर लेअर तयार झाल्यामुळे तुमचा उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते, कीड लागत नाही
किंवा स्पॉटिंग जे होतं पानावर ते स्पॉटिंगसुद्धा तुमचं होत नाही मित्रांनो. तर हे 3 उपाय करणं महत्त्वाचं आहे. आणि ड्रीपमध्ये सोडताना सुद्धा कुठं होलं चेकअप झालीत का हे सुद्धा बघा, कारण बऱ्याच ठिकाणी होलं चेकअप होतात आणि त्यामुळे काय होतं की 5-6 फुटात पाणीच पडत नाही आणि तिथला एकच बुडका वाळतो. तर त्याच्या आपल्याला कळत नाही की नक्की हुमणी लागल्या का पाणी पडत नाही. तर त्या आपण त्याचं नियोजन योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे. मग ड्रीप जर चेकअप होत असेल तर तुम्ही जे आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड वगैरे मिळतं ते ड्रीपमधून सोडू शकताय, त्याचासुद्धा चांगला फायदा होतो. याच्या उपायामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय राहिला, तो एक तुम्हाला सांगतो मी जाता जाता. हे जे आहे हे पाल्याचं आच्छादन महत्त्वाचं आहे, कारण पाल्याच्या आच्छादनामुळे काय होणार आहे, जो तुमचा पाण्याचा ताण येणार आहे तो तुमचा पाण्याचा ताण कमी होईल किंवा जमीन तुमची जी आहे ती हळूहळू वाढेल. त्यामुळे पाण्याचा ताण नक्कीच तुमचा कमी होणार आहे. त्यामुळे पाल्याचं आच्छादन करून घ्या. अजून एकदा मी पाला सोलून घेणार आहे, तर ही खबरदारी नक्कीच घ्या मित्रांनो. आता हे शेवटला मी सांगतो की लक्षणं कशी ओळखायची हे मी तुम्हाला शेवटला सांगतो. आता हे जर शेंड्याकडून असं पान वाळत आलेलं असेल तुमचं, तर हे समजायचं की याच्यामध्ये पाण्याचा ताण जास्त पडतो किंवा पाणी आपल्या उसाला कमी पडते. दुसरी गोष्ट जी आहे ते मी मागास तुम्हाला सांगितलं की आधीमध्ये जर तुमच्या याच्यामध्ये असं स्पॉटिंग होत असेल तर हे किडेला आपलं बळी पडले. आणि हे जर ह्या तिसऱ्या प्रकारचं जर दोन्ही बाजूनी जर पान वाळत असेल काढा, तर त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण कमी आहे किंवा पोटॅश आपल्या जमिनीमध्ये कमी पडते. हे या 3 प्रकारामध्ये आपल्याला समजून जाईल. अशा पद्धतीने ओळखायला शिका, जेणेकरून आपल्याला लगेच कमतरता ओळखायला आले पाहिजे. ह्या कमतरता ओळखायला शिकलं तर मित्रांनो आपल्याला त्याचा नक्की उपाय काय करायचा हे कळणार आहे. त्यामुळे कमतरता ओळखायला शिका आणि त्याच्यावर उपाय हे लगेच करणं गरजेचं आहे. जास्त नुकसान होत नाही पानं वाळण्यानं, पण क्वचित ह्या बारीक बारीक गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या तर तोटा जास्त होण्यापेक्षा फायदा अधिक कसा चांगला होईल हे आपण बघितलं पाहिजे. त्यासाठी आजची माहिती कशी वाटली ते मला सांगा. आणि इथून पुढे अजून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणत्या समस्या जाणवत असतील तर त्यामध्ये सुद्धा मला सांगा, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. आणि आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.